मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात. पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल किंवा क्लब आणि गाड्या धुण्यास वापरलं तर कठोर कारवाईचा इशारा. पुण्यात सीएनजीच्या दरात 1 रुपया तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ. सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर. ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं. आजचा दिवस माझा नाही पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चांवर खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा संताप. खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल. खासदार फुटणार या अफवांवरती विश्वास ठेवू नका. सर्व आपल्या सोबतच आहेत. ईशान्य मुंबईतील बैठकीत ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न. खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार. 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवरती चर्चा होणार. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरनं राजकीय वातावरण तापलं. महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक. लोकप्रतिनिधींचा म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सविस्तर अहवाल शिंदेंकडे सोपवणार. सातारा सांगलीत विधान परिषद निवडणूक. मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी. मतदानाच्या दिवशीच सांगलीत येणार सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरातील भाजप नगरसेवकांचं सत्र घेणार तर उद्या वर्षा निवासस्थानी सर्व नगरसेवकांना जेवणाचं निमंत्रण. 18 तारखेला विधान परिषदेच्या मतदानापूर्वी डिनर पे चर्चा. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात आता 14 रुपयांवर तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये. करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. विदर्भातील वर्धा, गोंदिया आणि ब्रह्मपुरी सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी तापमान वाढ. 17 जूनपर्यंत विदर्भात येणारा मान्सून यंदा रेंगाळला. 20 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता.